हाय माझ्या भावांनो बहिणींनो, व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की मला हा व्हिडिओ बनवणारच नव्हता. मला तर तिचा कमबॅकचा मस्त व्हिडिओ बनवणं होता, पण हा व्हिडिओ बनावा लागत आहे कारण की तिनं काल एक व्हिडिओ सोडला होता की मी स्टेशनला आली 3 तास झाले. तर थोडा उशीर झाला. तुम्हाला सर्वांना माहिती, काल मी मोतीमध्ये होतो तर मोबाईल माझा डिक्कीमध्ये होता, तर त्याच्यासाठी मी फोन रिसिव्ह नाही केले. तर मी तिला कधी फोन केला होता तिला मी, ती म्हणे पटापट या, मी इथं उभी. आता मी राहतो फार दूर, तर जायला मला टाइम लागला. पण मला हे म्हणणं आहे की माणूस म्हणजे आता राहायसाठीच आला आहे तर 2-3 घंटे वेट करू शकतो ना. आता वेट करू नाही शकत. ती म्हणते तुम सासूच्या घरी गेले होते तर तिथं आमच्या आजूबाजूला सगळे आम्हाला ओळखतात, तर म्हणजे एकदम लहानपणापासून सगळे आम्हाला ओळखतात. तर तिथे कोणाच्या घरी बी जाऊ शकत होती. स्टेशनला जायची तिला जरूरतच नव्हती. मला तर वाटतं ती आलीच नव्हती. तरी आपण तिला कॉल करून विचारू, रिसिव्ह केला तर चांगली गोष्ट आहे, नाही तर मग हॅलो. अब तू आली होती म्हणत्या. मग तुला तो कॉल बॅक तर दिलता ना, तू म्हणे या पटापट स्टेशनला. तर मी आलो तर कधी, तू तर काही दिसली नाही तिथं मला. मग आली माणूस इथं आलो ना राहायला तर आपण 2-1 घंटे, माहिती बोल सगळ्याला माहिती होतं. मी स्टोरी बी ठेवली, तुम्ही मय्यत मध्ये जायले भाऊ. तर मला टाइम लागला. आमचा पुरं खानदान तिथं होतं मौतीमध्ये. किती वाजे लोक उभी होती? मी तर 11 वाजता सुरत स्टेशनला आलो होतो. मी 9:30-10 वाजेपर्यंत उभी होती. मग थांबायचं ना थोडस. किती थांबू? पाऊस चालू आहे, सर्व चालू. म्हणजे काय मला तुम्ही काय फालतू समजू शकले का? मग स्टेशनवर पाऊस चालतो का? प्लॅटफॉर्म असतं वर. घरी कोण नाही. मग आजूबाजूच्या घरी राहायचं ना. ते ओळखांचे तर तुला बी ओळखते सगळे आजूबाजूला, सगळे आपले. मला लहानपणापासून मी त्या मी का तुम्ही कमी इज्जत काढली का माझी? सर्वांना सांगून ठेवलं. मी कशा लोकांच्या घरात राहू? हा, तर माणसाला वेट करणं असतं तर कुठं बी करतं. माहिती आहे आपल्याला आता इथं राहायचं. तर तू कशासाठी आलती? फिरासाठी आलती का? पण तो मग मला फोन करून, मी तुला फोन केला तेव्हा तू काय म्हणे या म्हणे, तेव्हा तर 10:30 वाजेल होते. मग तू 9ला ट्रेन होती, तू 9ला ट्रेन करली आणि मग तुम्ही तुला 10:30ला कॉल केला तेव्हा तू म्हणे हा या म्हणे, मी स्टेशनलाच आहे म्हणे. म्हणजे तुला आम्हाला नाही नाही तिकडे मी बॅग घेऊन उभी आहे तिकडे. मला व्हिडिओ मध्ये टाकला आहे. तुम्हाला मला कमेंट पण करताय की मी सुरतला आली की नाही आली आहे. मग मी व्हिडिओ टाकला असते ना. अरे पण तसं गोष्ट नाही. मी तुला कमेंट बी केली बरोबर. ते नाही म्हणते मी तुला, मला तुला एवढं म्हणणं आहे. मी येऊ की नाही येऊ तिकडे, मला एवढं सांगा. अरे ये ना, मी तुला कधी नाही म्हणतो. नाही तर माझा विचार बदललाय ना, मला होऊ द्या चांगलं. म्हणजे तू आलीच नव्हती ना. का नाही आली होतं? असंच व्हिडिओ दाखवते का मी? तेव्हा तर सुरत स्टेशन दिसतच नाही मला. मी ते दाखवायला पाहिजे होतं. मी खाली उतरली ना स्टेशनवरून, तर मी ते दाखवलं नाही ना सुरतचं, ते चुकी झाली. अरे पण मला हा चल 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 चल, तू आली बाबा, तू आली, तू 100% राईट आहे, तू आली. पण मला तो म्हणणं एवढं होतं, तू म्हणते मी 9:30ला, मी शेवटची गाडी होती, मी तिच्यात बसून गेले. तर मग तू मला 10:30ला काऊन म्हणली मी सुरत स्टेशनला? नाही 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 नाही, ते झालं. हा ते मान्य बाबा, तू उभी राहिली बाबा, त्याच्यासाठी सॉरी बरोबर. पण मला तुला हे सांगणं आहे की तू म्हटली माझी 9:30ला गाडी होती, तर तू मला 10:30 वाजता फोन मला काय म्हणली या म्हणे पटापट, मी आहे उभी. म्हणजे नंतर ना, पण मई गोष्ट किती वाजता झाली तू या संग? 10:30 वाजता. 10:30ला झाली ना. तर मग मला तुला एवढं सांगणं होतं, तर तू 9:30ला तू गाडीत बसून घेतलं होतं, तर तू मला 10:30ला बोलवलं काऊन? एवढा लांब पावण्या पावसामध्ये पोरीला घेऊन मी आलो. तुला माहिती आपल्या घरापाशी कसं जंगल विंगल आहे. मला थोडी ना माहिती तुम्ही कुठे गेले राहायला आता. आता मम्मीच्या घराच्या बाजूला. त्याच्या बाजूला 3रं का 4थंच घर आहे आपलं, 5वं माणसा गल्लीमध्ये. मला काय माहिती कुठे घेतलंय तुम्ही घर? मला मी तिथं गेले असते, तिथं बसून राहिले असते. अरे तुम्ही पण आलेले का? तुम्ही पण तर आलेले का? ते म्हटलं एवढा वेळ स्टेशनला उभी होती मी फालतू सारखी. अरे पण तू तुमचं तिकीट तेवढा मोबाईल आहे, तर मोतीला गेला मोबाईल पाहिलाच नसेल. कारण पाऊसले चालू होता ना, मग पाहिल्या बरोबर तुला कॉल केला ना मी. आता मला नाही, तुम्हाला आता मला बोलवायचं
करायचंच नाहीये, मला असंच वाटतंय. आता मला असं वाटतंय तुमच्या मनातून मी निघते हळूहळू. ठीक आहे, काय निघतंय? तुमच्या मनातून मी निघते म्हटलं हळूहळू. जे प्रेम होतं ना पहिल्यासारखं आता काय हाय नाही वाटतं तुमच्या मनात. मग तू केलंच तसं येडे. आहे ना, मग तेच ना, आता सांगते बोलण्यावरूनच कळतंय ना मला की तुमच्या मनामध्ये काय आहेच नाही ना माझ्याबद्दल. आता म्हणून तर तुम्ही आले नाही, म्हणून तर माझा फोन उचकत नाही. मी किती फोन करत तरी पण 2-4 फोन झाल्यावर माझा फोन उचकताय तुम्ही. अरे पण माणूस कुठं असतं, आता मोतीमध्ये होतो, डिकीत फोन होता, पाणी चालू होतं. पहिला फोन करते तेव्हा तुम्ही कामात राहत होते. आता मी फोन केला इथं आली सुरतमध्ये तर तुम्ही आता तुमचं डिग्गीमध्ये फोन होते ना. बरोबर, मग बरोबर आहे. मग चल 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 ते सोड, ते सोड सोड सोड. तू आली डायरेक्ट फोन करून आली, तू बस टाइम मला फोन काऊन नाही केला? काय खूप मी आल्यावरती फोन केले ना. म्हणजे मी तुम्हाला पहिला 2 दिवस पहिला सांगितलेलं ना की मी येणार आहे. मग येणार आहे म्हणजे काय? आता मला काय स्वप्न पडणार आहे तू आता बसली म्हणून गाडीत? तुमच्या डिग्गीमध्ये फोन होता मग तुम्ही उचलला तर माझी काही चुकी त्याच्यात? पण तू आता आल्यावर फोन केला, करायच्या पहिले करायचा होता. मी काही दुसरीकडे गेलो नसतो, तो इकडेच आलो असतो डायरेक्ट. पण काय माहिती तुम्ही मोतीमध्ये जाणार आहे. अरे पण तो काम होतं ना मला सांगायचं. तो काम होतं. मी या तारखेत या गाडीत मी बसले हो, तुम्ही या टायमाला मला घ्यायला या. ते माझं पण घर आहे. मी गेली तशी येणार बोलली की नाही. अरे तू बोलली ते मला घ्यायला आले, मग किती तासानंतर आले तर मला माहिती नाही तुमची कधी आली. अरे तर डोक्यात गोष्ट घुसती का? तो मी काय म्हणतोय, तर डोक्यात गोष्ट घुसती का? मी तुला हे म्हणतोय तू बसाच्या पहिले मला फोन काऊन नाही केला? अरे बसल्या तर फोन केला, जसं 3-3.5 तास लागतो यायला. अर्धा त्याच्या मुद्दा फोन करते म्हटलं, मग तुम्ही फोन उचलले नाही ना. तो मी फोन पाहिले तर काय 8:40चे फोन होते आणि तू 9 वाजता तू व्हिडिओ सोडला. आणि त्या टायमात मी घरी येत होतो ना. त्या टायमामध्ये तू फोन केला, त्या टायमात मी घरी येत होतो, गाडीवर होतो. नाही तू म्हणते 8:30ला फोन, त्या टायमात मी गाडी चालवत होतो आणि घरी होतो. पाणी चालू होता, पाणी पडत होता वरून, डिक्कीत फोन होता. हा मग भानेच असते बाबा. आम्ही म्हणजे तुम्ही बोला ते खरं ना, तुम्ही बोला ते खरं ना, आम्ही बोला ते तुम्हाला बहाणे वाटते ना. नाही आता तुम्ही बहाणेच करून राहिले, मला समजते सर्व. ते घ्यायला नाही आले ना, फोन नाही होतात ना आजकाल. तुम्ही माझे समजते तुमचं आता काय वेगळंच. कारण आम्ही दिले फोन केले होते ना. हॅलो, काय म्हणते? आम्ही मग फोन केलेले. हा तेव्हा तू उचकत नव्हती, नंबर चेंज करून टाकले होते डायरेक्ट. मग आता तुमचं सल्ल्याने येते की नाही? मग ये ना, मी कुठं नाही म्हणतोय तुला ये. तुम्ही ऐकून दाखवताय, मला ऐकून दाखवताय का? मग तुला जिंदगीभर ऐकणे आता. काय जिंदगीभर ऐकणं? काय ऐकणं नाहीये. मग तुम्हाला हे बोलवायचंय की नाही? मला म्हणजे ऐकण्यासाठी बोलत असेल, काने मारासाठी बोलत असेल तर मी येत नाही मग. अरे पण तुला एवढं समजलं पाहिजे, तू 9:30ला गाडीत बसलं, तू मला 10:30ला म्हणती या मी स्टेशनला. तुला असं माहित होतं आरोबी संगराईन यांच्या पाणी चालू आहे, गाडी पडन बिडन, तुला एवढं डोकं चाललं, तुला मध्ये पैशानच करणं होतं का मला? बायको तिकडे उभी, तुम्हाला समजलं नाही? बायको तिकडे उभी आहे पाण्या पावसात. तसा मी फोन पाहिला तसा तुला कॉल केला मी, बरोबर. मग आरूला कसं तिकडे आईकडे सोडायचं होतं ना. आरूला कशाला घेऊन आले पाण्या पावसात? हा ती लय राहती ना, दिवसभर राहती, लय राहती ती. तुमचं ना दिमाग मला नका सांगू. काय तर तुमच्या दिमागात चालतंय ना, मला नका सांगू. काय चालतंय माझ्या दिमागात? लय तुला वाचता येतं दिमाग. तुमचं वेगळंच चालू, समजलं ना? इंटरेस्ट खतम झालाय. इंटरेस्ट आता खतम झालाय तुमचा. आता काय 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 खतम झाला इंटरेस्ट? इंटरेस्ट खतम झाला आता. आता बायकोची गरज नाही वाटतं तुम्हाला. आता सर्व समजले, सर्व मला मेसेज करतात, ताई जा, भाऊ लोक बोलते जा, सर्व समजून चला जाऊया आपल्या घरी. पण हे तुम्ही तर जाते आता ऑडिटिंग करायला गेले, भाव खायला लागले. म्हणजे तुला लोक म्हणून राहिले म्हणून तू येऊ राहिली आहे ना? अच्छा तुम्हीच बोलले ना आता की आपण आपल्या घरी कोणाचं काही नाही. बाबा काय पलटी मारती व तू घडी घडी. म्हणजे तू आता म्हणली भाऊ लोक म्हणते म्हणून मी येऊ राहिले, म्हणजे कमेंट येऊ राहिले. वा रे, मग ते तर 2 महिन्यापासून म्हणत राहिले. पण तू खरं खरं सांग, आलती नाही तू स्टेशनला? नाही आलती ना? पाय गो, माणूस एवढा लांब 3 घंटे प्रवास करून आला. तू किती वाजता आली?
तू काय म्हणते मी 3 घंट्यापासून वेट करते, तू म्हणते मी सुरत स्टेशनला 9 वाजता उतरले, 9:30 म्हणजे अर्धा घंट्यात तो वेट केला. तिकडे 4.5 घंटे प्रवास होता माझा आणि मी पण इथे 3 तास. हॅलो, प्रवासचा टाइम नसत्या मोजत. तू म्हणते मी 9 वाजता स्टेशनला उतरले. हा मी नाही येत घ्या बियाला, तुला ये नाही ते मी काय म्हणतो. पण मग गोष्ट आहे, तू म्हणते मी 4.5 घंटे प्रवास केला, 9 वाजता उतरले, 9:30ला रिटर्न गाडी, आणि मी त्याच्यात तू माझ्या घरी आली आणि ते सगळं अर्ध्या घंट्यात तो कसं केलं. मी अशी कधी बोलली तुम्हाला? तू तर म्हणली मी 9:30ची ट्रेन होती माझी. नाही, तू म्हणली ना मी अर्ध्या रस्त्यात पोहोचले तेव्हा तुम्हाला कॉल केले, म्हणजे 8:20ला तो फोन आलते, तर तू अर्ध्या रस्त्यात होती 8:20ला. मग तिकडून काय 1-2 वाजता बसली अशी, 3:30-5 वाजता उतरली. मग तुम्हाला फोन तर करत होती. पण मला आता ते मला आता ते 8:20चे आणि 8:30चेच कॉल आहे. तू तो म्हणते 5 वाजता कॉल केले मला. हॅलो, अरे फोन केलाय मी, तिथे यायचं म्हटलं तुम्हाला. मी एवढं काय म्हणजे करताय, एवढं काय प्रश्न विचारून राहिले मला. नाही, तो म्हणणं आहे असं मला, म्हणजे तुला तर तू मग आता वकील बी बनलो मी, येडे वकील डॉक्टर सगळं बनलो मी. आता दुनियादारी शिकलो मी थोडी. नाही, तू म्हणते 2 वाजता बसले. नाही, तू म्हणते मी 2 वाजता बसले, 5 वाजता, मग तो मला 8 वाजता फोन केला. हॅलो हॅलो, काय म्हणताय? अरे मी म्हणतोय, हॅलो हॅलो, मी म्हणतोय, तू म्हणते मी 5 वाजता आले आणि तो मग 3 घंट्याच्या बाद मला फोन केला. गायब जाते फोन, गायब होऊन जाते, हिस्ट्री मध्ये दिसत नाही फोन. दिसतच नाही, मला माहितीच आहे ना. हा, तर असं डायरेक्ट मनापासून फोन लावला. आता मी दिसूनच नाही राहिली ना तुम्हाला, म्हणून. हा, मला तर तेवढं दिसले ते 8:20चे फोन. तेव्हा खरं तू खोटं बोलली, लाईट चालल्या गेली. बोल तू खोटं बोलली म्हणजे लाईट, म्हणजे ते देव बी म्हणतोय नाही हे सगळं खोटं आहे, लाईट गेली. आहे ना? मग ठीक आहे, मग काय करायचं? आता तुम्ही येईल ना मला घ्यायला? हा, मग मी येईन ना आता, तवाच यायचं तो. हा, मी येईन ना तवाच यायचं तो, बरोबर. मी तुला घ्यायला येईन ना तवाच यायचं तो. आता तसंच होणार आहे. आता आपले परत तसंच होणार आहे. चांगली सुधारलेली, तुम्हाला आवडत नाही मी सुधारली. सुधारली तू?